मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि बहुआयामी ज्ञानाचे साक्षात मूर्तिमंत रूप होते. त्यांच्या ठायी प्रखर बुद्धिमत्ता आणि अपूर्व दूरदृष्टी होती. बालवयातच त्यांनी ज्ञानसंपादनाचा ध्यास घेतला होता. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, फारसी आणि कन्नड या भाषा त्यांना अवगत होत्या. याशिवाय रामायण, महाभारत, दंडनीती, विविध धर्मग्रंथ यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. राजकारणातील सूक्ष्मतेचे ज्ञान येण्यासाठी तर्कशास्त्र, भाषाशास्त्र, रत्नपरीक्षा, विषपरीक्षा, अस्त्रशास्त्र अशा अनेक विद्या त्यांनी आत्मसात केल्या होत्या. शासन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी राजनीतीशास्त्र, दुर्ग बांधणी शास्त्र, शस्त्रविद्या व खगोलशास्त्र यांचाही त्यांनी अभ्यास केलेला होता. युद्धशास्त्रामध्ये सर्व अंगाने स्वतःला त्यांनी सिद्ध केले होते. घोडेस्वारी, अश्वलक्षण ज्ञान, तलवारबाजी, धनुर्विद्या, चक्र, पट्टा, कट्यार, खंजीर, बिचवा, जांबिया यासारख्या शास्त्रांच्या कलेत ते पारंगत होते. युद्धतंत्र, द्वंद्वयुद्ध आणि किल्ले बांधणीची अद्वितीय तंत्रे त्यांनी आत्मसात केलेली होती. थोडक्यात शौर्य, बुद्धिमत्ता, नीतिमत्ता आणि संस्कार याचा अद्भुत संगम म्हणजे शिवचरित्र होय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.